नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत दोडक्याची अगदी हेल्दी भाजी आणि त्याच्याच सालीपासून अगदी चविष्ट टेस्टी अशी सालीची चटणी। ह्या दोन रेसिपी आपण बनवणार आहोत। आता एकाच दोडक्यापासून आपण या दोन रेसिपी बनवणार आहोत। अगदी दोडके हे खाण्यासाठी शरीराला आपल्या चांगले आहेत आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी तर दोडके हे वरदानच आहे। पण दोडक्याची भाजी सहसा मुलं आणि आपली मोठे माणसंसुद्धा खायचा कंटाळ करतात, पण अशा पद्धतीने केलं तर अगदी चवदार अशी दोडक्याची भाजी होते आणि त्याच्या सालीची चटणीसुद्धा खूप अशी टेस्टी होते। आता आपण बघूया कशी करायची। आता पहिल्यांदा आपण हे दोडक्याची देठ आणि ते आपण चाकूनी कापून घेऊया आणि त्याचे आता अशा पद्धतीने आपण याचे देठ काढून घेत आहोत। आणि आता याचे आपण मधून दोन तुकडे करून घेणार आहोत। आता याचे दोन तुकडे केल्यामुळं साल इझिली पटकन अशी निघते। तर आता बघा, आपण आता याची साल काढून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण स्लायसरने त्याची साल काढून घ्यायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण ही सगळी साल याची काढून घेऊया। बघा, आता हे बरेच जण ही साल टाकून देतात, पण हे सालीमध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व असते, त्याच्यामुळे ही फेकून द्यायची नाही। तर आता ही साल बाजूला केली आणि दोडके पण आपण अगदी बारीक असे चिरून घेतले आहे। आता दोडक्याच्या भाजीत टाकण्यासाठी मी या ठिकाणी अगदी मुठभर चणा डाळ घेतलेली होती आणि ती 1 तास अगोदर भिजत ठेवलेली होती। आता आपल्याला यामध्ये भिजलेली चण्याची डाळ वापरायची आहे। आता ही चणा डाळसुद्धा आपली छान अशी भिजली आहे। तर आता आपण ह्याची भाजी तयार करूया। आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता कढईमध्ये मी छोटेसे 2 पळी तेल टाकलेले आहे, छोटे 2 चमचे। आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत। आता आपण पहिल्यांदा दोडक्याची भाजी बनवून घेऊया। आता मोहरी टाकलेली आहे आणि थोडेसे जिरे टाकले आहेत आणि त्यामध्ये आपण आता लसूण टाकलेला आहे। आता लसूण लालसर झाला की कढीपत्ता टाकला आहे थोडासा आणि आता यामध्ये कांदा, लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि हिंग मी फोडणीमध्ये टाकलेला आहे। आणि आता त्यामध्ये आपण आता दोडके टाकून घेतलेले आहे आणि आता हे दोडके आपण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही, आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवायची आहे। बघा, तर आपण आता ही व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये आता लगेच आपल्याला ही भिजलेली चणा डाळ टाकून घ्यायची आहे। चणा डाळीमुळे याची टेस्ट अजून वाढते आणि ही भाजी पौष्टिक पण होते। चणा डाळसुद्धा आपल्याला यापासून प्रोटीन मिळतं, त्याच्यामुळे ही डाळसुद्धा खाणे अगदी चांगले आहे। बघा, आता आपण ही चणा डाळ टाकलेली आहे यामध्ये। आता ही सर्व भाजीमध्ये मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला 1 थेंबही पाण्याचा वापर करायचा नाही। आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवलेलं आहे आणि आता 2 मिनटं, आता ही 2 मिनटामध्ये अगदी आपली ही दोडक्याची भाजी रेडी झालेली आहे आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी चवदार अशी ही भाजी होते। आणि भाकरी, ज्वारीची भाकरी असेल तर अगदी छान याची टेस्ट लागते। तर तुम्हाला ही दोडक्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आता आपण बघणार आहोत आता आपण दोडक्याच्या सालीची चटणी। आता आपण ही दोडक्याची भाजी बघितलेली आहे, आता आपण दोडक्याच्या सालीची चटणी बघूया। अगदी करायला सोपी आणि चवीला सुद्धा अगदी छान अशी ही चटणी तयार होते आणि ही चटणी 15 दिवस अगदी छान राहते, फ्रीजमध्ये नाही ठेवली तरी वरती ही चटणी टिकते। आता या चटणीमध्ये आपण काय काय घालणार आहोत, या ठिकाणी मी शेंगादाणे घेतलेले आहेत, लसूण घेतला आहे, अख्खी वाळलेली लाल मिरची आणि 1 चमचाभर जिरे आपण घेतलेले आहेत। आता ही चटणी कशी करायची ते आपण पाहणार आहोत। अगदी छान, अगदी आपले दोडक्याची सालीची चटणी चवीला लागते आणि आपले
दोडके वेस्टसुद्धा जात नाही आणि अगदी पौष्टिक चटणी तयार होते. आता मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे. आयर्नचा तवा मी या ठिकाणी वापरणार आहे आणि या ठिकाणी 1 चमचाभर तेल आपल्याला या तव्यावर टाकून घ्यायचं आहे. आणि आता जी साल आहे ती आपण ह्या तेलावर अशी कडक होईपर्यंत भाजून घेणार आहोत. आता ही साल आपल्याला कडक होईपर्यंत परतून घ्यायची आहे. आणि भाजीच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असते, त्याच्यामुळे या साल सहसा फेकून न देता अशा पद्धतीने आपण या सालीचा वापर करायचा आणि त्यापासून नवनवीन रेसिपी बनवायच्या. तर बघा अशा पद्धतीने आता ही साल आपण याच्यावर अगदी कडक होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. चला तर मग आपण आधी तेलावर परतून घेऊया आणि अगदी कमी तेलाचा वापर आपल्याला करायचा आहे. आता ही साल आपली एकदम कडक झालेली आहे बघा, अगदी कुरकुरीत अशी ही साल तयार झालेली आहे. आता ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे बघा. आणि आता आपण ही सर्व साल काढून घेऊया आणि यामध्ये आता आपण शेंगादाणे भाजून घेणार आहोत. आता जे तव्याला जे तेल लागलेलं आहे त्याच्यावरच आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहेत. जास्तीचं तेल आपल्याला काही वापरायचं नाही. चला तर मग आपण आता शेंगादाणे भाजून घेऊया. आणि आता हे शेंगादाणे अर्धवट भाजले की मग त्यामध्ये आपल्याला ही मिरची टाकून घ्यायची आहे बघा. आता ही मिरचीसुद्धा आपल्याला कडक करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपण आता ही मिरचीसुद्धा यामध्ये कडक करून घेऊया. आणि आता यामध्ये जिरे टाकून घेऊया आपण आणि गॅस बंद करून टाकायचा जिरे टाकल्यावर. तर अशा पद्धतीने आता हे सर्व भाजून झालं आहे. आता आपण त्या सालीमध्ये हे सर्व काढून घेऊया. आता यामध्ये अगोदर साल टाकलेली आहे. आता लसूण टाकून घेऊया त्यामध्ये आणि 1 चमचाभर मीठ आपल्याला टाकायचं आहे. आणि यामध्ये आपण अगदी छोटंसं थोडीशी चिंच टाकून घेतलेली आहे. यामध्ये थोडे चिंचेचा वापर केलेला आहे. आणि आता हे मिक्सरला लावून बारीक करून घेतलेली आहे ही चटणी. चिंच टाकल्यामुळं त्याची अशी आंबटसर चव अगदी छान लागते चटणीला. आणि आता आपली ही चटणी रेडी झालेली आहे. आता ही चटणी आपण काढून घेतलेली आहे. आता काय करायचं, आता हे मिक्सरचं भांडं आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला एक महत्त्वाची टीप देते की यामध्ये आपण पाणी टाकायचं. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर प्रमाणात चटणी राहते, तर पाणी टाकायचं आणि हे मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आणि हे पाणी फेकून न देता आपले वरण भाजी यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे. तर बघा आता आपली ही चटणी रेडी झालेली आहे. आता ही चटणी मी सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे बघा. आता तुम्हाला ही सालीची चटणी कशी वाटली, तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.